खरं तर पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय प्रशांतजी कुटाळकर सरांचा. गोलंदाज सुनील सालुंके, स्ट्रायकर एंडला बंटी काडेकर, नॉन स्ट्रायकरला प्रवीण पाटील. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ताकदीचा प्रचंड उपयोग करण्याचा प्रयत्न राहिला बंटीचा, परंतु अवे फ्रॉम द बॉडी लाईन चेंडू डॉट आलाय. अगदी चांगली सुरुवात सुनील सालुंके यांच्या वतीने राहिली आहे. पहिला चेंडू डॉट आला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक आहे. दुसरा चेंडू जरूर पंच चेक करतील. पंचाचा इशारा आला. इट्स अ वाईट. अतिरिक्त धावेने खरं तर वल्लभ संघाचं खातं उघडलं गेलंय. दोन बलाढ्य संघामध्ये खरं तर ही लढाई पाहायला मिळेल. आणि खरं तर आजचे बर्थडे बॉय प्रदीप आज घोट टीम मध्ये दिसत नाहीये. आज वाढदिवस आहे त्यांचा. भरपूर शुभेच्छा असतील वाढदिवस आहे त्यांना. स्टेट डाऊन द ग्राउंड आहे. अगदी फटका भरपूर चांगला. डीप लॉंग ऑनला लॉंग ऑफला इथे खेळाडू तैनात. फक्त एकच धाव पाहायला मिळेल. जसा चेंडू यॉर्करचा पाहायला मिळाला. बंटीनं प्रहार केला. अगदी ताकदीचा प्रचंड उपयोग करतो बंटी काडेकर. कार्पेटच्या साह्याने एक धाव बनवली गेली. बॅटच्या साह्याने एक धाव आली. सांघिक कुट्यामध्ये 2 धावा. स्ट्रायकर एंडला अगदी प्रवीण पाटील पाहायला मिळतील. भरपूर चांगली फिल्डिंग राहिली. अगदी खेळाडूला माहित होतं की आता चेंडू टप्पा पडल्यानंतर गिरकी घेणार, त्यासाठी खेळाडू तैनात होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि एकच धाव पाहायला मिळाली. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा हा निर्णय राहिलाय. आतापर्यंत एका संघाने जसं केलं त्यांना विजय जरूर मिळालाय, परंतु ही लाईन भरपूर चांगली आहे सुनील सालुंकेची आणि इथे मात्र फलंदाजाला बीट करतोय. वाकलन संघाने पहिल्या मॅच मध्ये टॉस जिंकला, बॅटिंग केली, सामना जिंकला. त्याच्यानंतर परत टॉस जिंकला, बॅटिंग घेतली, सामना गमवावा लागलाय. एक्झॅक्टली आजच्या दिवसामध्ये या मॅच मध्ये काय घडणार आहे. अगदी सहज आणि सोपा सरळ झेल. अगदी गलीच्या डिपार्टमेंटला तिथे मात्र हर्षद होते. हर्षदने टिपला चांगला झेल आणि फलंदाज पहिला बाद होईल तो वल्लभ संघाचा बंटी काडेकर. भोईर यांच्या माध्यमातून या शृंखलेसाठी तब्बल 2000 रुपयाचा नक्कीच आर्थिक पाठबळ लागले. त्यांचं मी पुन्हा एकदा सरसे स्वागत करतोय. पहिल्या षटकामध्ये खरं तर सुनील सालुंकेला ज्याकरिता गोट टीमने इथं जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी खरं तर यशस्वीरित्या साकारत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळवली. जी सलामीरांची जोडी होती ती फोडण्यामध्ये यश आलंय. शेवटचा चेंडू आहे. 1 to go. लास्ट डिलिव्हरी. अगदी या षटकातील शेवटचा चेंडू. P1चं षटक. धावा आतापर्यंत राहिल्या गेल्यात फक्त 3. अजून एक चेंडू डॉट. अगदी सुरेख गोलंदाजी, वाखण्याजोगी कामगिरी राहिली सुनील सालुंकेची या षटकामध्ये. इकॉनॉमिकल षटक. एक फलंदाज बाद आणि धावा दिल्यात फक्त 3. अगदी चांगलं संगीत आणि खरं तर गत वर्षी आपण 22 जानेवारीला अगदी तो आनंदाचा सोहळा पाहिला होता. अगदी तब्बल 500 वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं अयोध्येमध्ये त्या राम मंदिराचं पुनरागमन होताना पाहायला मिळालं आपल्याला. आणि येत्या 22 जानेवारीला सुद्धा तो सोहळा परत एकदा आनंदाने साजरा केला जाईल खरं तर सर्व भारतभरामध्ये. परणपूरजी आलेत. परणपूरजी अगदी सध्याच्या घडीला हाही गोलंदाज चांगल्या लय मध्ये दिसतो आपल्याला राजा राणी घोट टीम कडनं. अगदी संपूर्ण या संघाचा यंदाचे हंगाम भरपूर चांगले राहिले गेले आणि गोलंदाजी त्यांची भक्कम बाजू राहिली. यंदाचा हंगाम भरपूर चांगल्या प्रमाणात गाजवले गेले राजा राणी घोट टीमनं, परंतु पहिलं षटक चांगलं राहिलंय. सेकंड ओव्हर मध्ये परणपूरजी आलेत. प्रहार केला जातोय. स्लॉट मध्ये चेंडू त्याला पाठवले प्लॉट मध्ये. हा आला एका टप्प्याच्या मदतीनं चौकार.
चौकार पाहायला मिळाला. अगदी परणपोरजीचं स्वागत केलं प्रवीणनं. फुल टॉस, फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. एका टप्प्यानं बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार आणि चेंडू गायब. दोन चेंडू 2 चौकार. P2 च्या दुसऱ्या षटकामध्ये चांगली सुरुवात राहिली. स्ट्रायकर एंडला प्रवीण पाटील नावाचं हे वादळ. वादळ काही थांबणार नाहीये. अगदी सलगच्या तिसऱ्या चेंडूवरती इथे मात्र मॅक्सिमम स्ट्रोक 6 धावा पाहायला मिळतात. चेंडू खरं तर या षटकातील अगदी चांगले राहिले गेलेत बॅटिंग करणाऱ्या टीम साठी, कारण का 14 धावा पहिल्या 3 चेंडू मध्ये आल्यात. एकूण धावा धावफलकावरती 17 राहिली गेले. अशुभ संख्या टेनिस क्रिकेट जगतामध्ये खरं तर सातत्याने पाहायला मिळतंय. क्रिकेट जगतामध्ये ही खराब धावसंख्या असते, कारण का जेव्हा जेव्हा धावफलकावरती धावसंख्या लागली जाते तेव्हा बॅटिंग करणाऱ्या टीमला धोका असतो, परंतु पंच लाईन चेक करते आणि आमच्यापर्यंत इशारा आलाय इट्स अ वाईट. अतिरिक्त धावा धावफलकावरती जोडली जाईल. 18 धावा धावफलकावरती. थँक्यू डीजे. याच दरम्यान प्रकाश उल्वेकर साहेबांचं इथं शुभ आगमन झालंय व्यासपीठावरती. तसेच त्यांच्या समवेत राजाराम भगत यांचं देखील शुभ आगमन झाले. या मान्यवरांचा सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. चेंडू सेकंड स्लिप मध्ये जाताना पाहायला मिळालं. अगदी एक धाव इथे मात्र चिकी सिंगल तुम्हाला पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीनं 19 धावा धावपटलावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. आता स्ट्रायकर एंडला प्रतीक पाटील हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये अंतिमचा चेंडू खेळला होता, डॉट राहिलाय, परंतु आता या सेकंड ओव्हर मध्ये त्याला स्ट्राईक मिळाले. परणपोरजी गोलंदाजीला तयार. फटका आई भरपूर चांगला राहिला. मिसटायमिंग आहे, परंतु डीप लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट आणि तिथेच थांबावं लागेल. एका धावेच्या मदतीनं धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर 20 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरे षटक परणपोरजीचा P2चं षटक आहे. या षटकामध्ये धावा भरपूर चांगल्या राहिल्या गेल्यात वलप टीम साठी. क्रॉस बॅटलने अगदी गुडघा वाकवला, त्याच्यानंतर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला. फक्त एकच धाव या अंतिमच्या चेंडूवरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 P2चं षटक समाप्त झालंय. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा, 1 गडी बाद वलप संघ. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. अगदी 10:30च्या सरासरीने 21 धावा बनल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. तिथे प्रयत्न चांगला करावा लागेल वलप टीमला, परंतु हे दुसरं षटक म्हणजे सेकंड स्पेल मध्ये तुम्हाला गोलंदाज सुनील सालुंके पाहायला मिळतील. वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील 3रं षटक असेल या डावातील. पहिलं षटक अगदी इकॉनॉमिकल राहिलं. 3 धावा खर्च केलाय गोलंदाजानं आणि 1 गडी बाद केला होता. सलामीवर जोडी तोडण्यामध्ये या गोलंदाजाला यश मिळालं होतं. त्याच गोलंदाजावरती परत एकदा विश्वास आहे. स्ट्रायकर एंडला प्रवीण तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला चेंडू लाभ करायचा होता, कव्हरला खेळाडू परणपोरजी चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का लागलाय. सलामीवर प्रवीण पाटीलला इथे परतावा लागेल. गोल्डन विकेट होती या मॅचची, तो मैदानाच्या बाहेर. त्याच दरम्यान आपण पाहू शकाल रौशेड भोईर वेल्यात वेल काढून उपस्थिती दर्शवली आणि इथून रजा घेताना या मान्यवर आपण पाहतोय, तर त्यांचं मी आभार व्यक्त करतोय.
नवीन फलंदाज आता तुम्हाला साहिल पाटील पाहायला मिळतील. अगदी संघनायकांची जबाबदारी आज साहिल वरती आली आहे आणि आता तो मैदानाच्या आतमध्ये मधल्या क्रमांकावरती आता चौथ्या क्रमांकावरती आलाय. मिडल ऑर्डर खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये धावा लागल्या गेल्यात. 21 साहिल पाटील आलेत. गोलंदाज सुनील सालुंके याला पहिल्या चेंडूवरती यश मिळाले. व्हॅल्युएबल विकेट होती प्रवीण पाटीलची, ती त्यांनी मिळवली आहे. आता नवीन फलंदाज सध्याच्या घडीला संघनायक खरं तर साहिल पाटील आहे. डॉट चेंडू आलाय. अगदी काही क्षणासाठी असं वाटलं की यार ऐश लागली काय, परंतु तसं काहीच नाहीये. अगदी अपील कुणाकडनं झाली नाहीये आणि पंचही तटस्थ राहिले. डॉट चेंडू आलाय. आउटपर्यंत बॉडी लाईनचा चेंडू तुम्ही पाहिला. अगदी गॅप मध्ये चेंडू गलीच्या रिजनला थांबणार नाहीये. चेंडू आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चौकार येतो साहिल पाटीलच्या बॅटनं. मध्ये धावा 25 पाहायला मिळतात. गोलंदाज सुनील सालुंके आतापर्यंत एक विकेट घेतली. या षटक्यामध्ये 4 धावा खर्च करतोय. फटका भरपूर चांगला आहे. उंची जास्त, लांबी कमी आहे. लॉंग ऑफ होता, झेल ड्रॉप झालाय. झेल भूमीला दान. ज्या फलंदाजाने चौकार दाखवला त्याला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु अगदी लॉंग ऑफला असणारे खेळाडू प्रशांत पाटील होते. झेल ड्रॉप, जीवनदान. संधी मिळाली खरं तर साहिलला. संधीचं सोडं करावं लागेल, परंतु त्यासाठी थोडासा वेळही द्यावा लागेल. फुल टॉस चेंडू होता. ड्राईव्ह केला ऑन साइडला. मिसटायमिंग जरूर आहे. एक धाव कंप्लीट. रनआउटचा धोका. अगदी थ्रो भरपूर खराब आहे. सुमित पाटील होते. अगदी मागच्या 2 चेंडूवरती दोन्ही एंडला चुका घडल्यात. एकानं झेल सोडला तर एकानं इथे मात्र फेकी चुकीची राहिली आहे. अगदी साहिलला सलगच्या 2 चेंडूवरती 2 जीवनदान आणि धावा पाहायला मिळतात. 29 धावा, 2 गडी बाद. जो संघ सध्याच्या चांगल्या फॉर्मात आहे, परंतु कधी कधी वेळ खराब असली की हे दृश्य पाहायला मिळतात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवाला डॉट. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. धाव पटलावरती 29 लागल्या गेल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतो पहिल्या सत्रामध्ये वलभ संघ. आणि यशस्वी आयोजक आहेत. भरपूर मेहनत आहे या स्पर्धेकरिता. याच नाही तर जेव्हा जेव्हा स्पर्धा भरवली जाते तर विनयची भरपूर मेहनत असते. आणि खेळपट्टीवरती भरपूर मेहनत राहिली त्यांची. भरपूर चांगलं योगदान आहे आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांचं योगदान लागतंच. गोलंदाज हर्षल मडवी. पहिला चेंडू यॉर्करचा सफर अगदी इथे दाखवला गेलाय या गोलंदाजाकडनं. अगदी बन्नाट वेग या चेंडूमध्ये दाखल केला गोलंदाजानं. मिचेल स्टार्कची आठवण करून देणारा ही गोलंदाजी ऍक्शन तुम्हाला हर्षल मडवीकडनं पाहायला मिळतोय. भरपूर चांगलं योगदान आहे आपल्या टीमसाठी हर्षलकडनं. डाव्या हाताचा गोलंदाज. अजून एक चेंडूला इथे लॉप केला. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. थोडीशी फ्लंबिंग, परंतु एकच धाव आहे. रिक्स घेत नाहीये अगदी वलभ संघ. रिक्स घेण्यामध्ये आता त्यांना जास्त रस नाहीये, कारण काही ते रिक्स घेतली तर संघ अडचणीमध्ये येईल. त्यापेक्षा आपण सिंगल भरूया आणि त्याच्यानंतर जर का एकदा चांगला खराब चेंडू मिळाला तर साहिल तयारच आहे 1 गाव 2 तुकडे करायला. गोलंदाज तयार.
लाईन अंपायर चेक करते यार, इट इज अ वाईट. भरपूर ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन वापरली गेली हर्षलच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती लागल्या जातील. आता 31 धावा, 31, लॉस ऑफ 2 विकेट. वलभ संघ बॅटिंग करतो पहिल्या सत्रात टॉस जिंकल्यानंतर. लीडिंग एज परणपोरजी होते फर्स्ट स्लिपला आणि साहिलला इथे मात्र परतावा लागेल. तिसरा गडी बाद होतोय वलभ संघाचा. पण चालेल एकदाशी होऊ द्या, नाहीतर बरीच वर्ष झाली वाट पाहतात, परंतु मेंढ्याला का मेंढी भेटत नाही. अडचणी भरपूर निर्माण होतात मुलांसाठी. त्यासाठी आपलं करिअर चांगलं ठेवा, नाहीतर उठ सूट पार्ट्या करत सुटतात आणि नंतर लग्नाच्या वेळेला चौकशी आले की तांब्याभर दारू आणि मग बसतात बोंबलत. यांनी नाव खराब केलं, त्यांनी नाव खराब केलं. त्यापेक्षा चांगलं करिअर बनवा, लोकही तुमची चांगली माहिती देतील. नो चेंडू आलाय. ओव्हर स्टेपिंगचा नहीं, लेग बाइज है. दुनिया के हर कोने में अच्छी बीबी जरूर मिलती है. किसी ने सच कहा है, दुनिया के हर कोने में अच्छी बीबी मिलती है या शादी के लायक लड़की मिलती है, लेकिन मसला इस बात का है कि साली दुनिया गोल है, उसमें कोना है ही नहीं. वो मिलेगी कहां से फिर. फटका अगदी चांगला आहे, आउट ऑफ द बॉक्स षटकार. याच दरम्यान आमचे देवीचपाडा गावचे सचिनजी मात्र यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे मात्र समाप्त झाले. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 38 धावा आणि गडी बाद झालेत 3. अंतिमचं षटक आहे. अगदी गोलंदाजीला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. ध्रुव पाटील आलेत. ध्रुव पाटील आहेत. 38 धावा, 38 धावा लागल्या गेल्या स्कोर कार्ड वरती. पहिला चेंडू यॉर्करचा वारा इथे करत असताना गोलंदाज ध्रुव पाटील तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला फलंदाज करण तुम्हाला पाहायला मिळतात. डॉट चेंडू आलाय. अगदी पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 18. वाटलं होतं की वलभ संघ भरपूर धावा बनवेल, परंतु तसं घडत नाहीये. ऑन साइडला चेंडू एका टप्प्याने मात्र फील्ड केलं जाईल. फक्त एकच धाव पाहायला मिळते. ध्रुव पाटील अगदी चांगली गोलंदाजी, अपकमिंग स्टार आहे राजा राणी घोट टीम साठी.
अगदी चांगली गोलंदाजी राहिली, चांगलं योगदान राहिले आपल्या टीम मध्ये या खेळाडूकडनं. शेवटचं षटक आहे, अंतिमचं षटक. इथे आणामारी करावी लागेल वलभ संघाला जर या सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये आपले अस्तित्व टिकवायचं असेल तर इथून 45 ते 50च्या घरापर्यंत कसं पोहोचता येईल याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. गोलंदाज तयार. फटका भरपूर चांगला आहे, उंची जास्त लांबी कमी आहे आणि खेळाडू आहे तिथे डीप मध्ये. फलंदाज बाद होईल. सुमितनं टिपला चांगला झेल. 1 मोर विकेट डाऊन. प्रतीश स्ट्रायकर एंडला आहेत. अगदी सरळ बॅटने खेळले होते, खेळपट्टी होते, चेंडू राहिला आहे. रनआउटची संधी परंतु फेकी खराब राहिली आहे. अगदी जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा कंप्लीट केल्यात. भरपूर चांगली रनिंग मिड विकेट या चेंडू करिता तुम्हाला पाहायला मिळाली करण आणि प्रतीश कंडा. 2च्या मदतीने धावा धावफलकावरती 41 लागल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अगदी सर्वच्या सर्व गोलंदाजांना इथे मात्र चांगली गोलंदाजी साकारली राजा राणी घोट टीम कडनं. ऑन साइडला भिरकावून दिलाय. खेळाडू आहे डीप मध्ये. 1 धाव कंप्लीट आणि रनआउट. रनआउट होईल इथे मात्र फलंदाज दुसऱ्या धावेकरिता. सोडली का नाही हे पंच जरूर सांगतील. नवीन नियम असा सांगतो की दोन्ही एंड सोडणं फार गरजेचं आहे. एकानं वाट पाहावी आणि दुसऱ्याने सोडावं असं होत नाहीये. सध्याच्या घडीला तो निर्णय नाहीये आणि पंचांची खरं तर चांगली भूमिका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत कुटारकर सर आणि सेवनजी पडके. अंतिमचा चेंडू 1 धाव तर जरूर मिळाली. 5व्या चेंडूवरती एका धावेच्या मदतीने धावा 42 लागल्या गेल्यात. स्ट्रायकर एंडला आता करण डाव्या हाताचा फलंदाज किरण अंबाले सारखी आता एखादा फटका त्याच्या बॅटनं पाहायला मिळेल का? कारण का सध्याचा टेनिस क्रिकेट मध्ये करण अंबालाचा भरपूर बोलबाला आहे. आणि आता वलभगावचा करण फटका भरपूर चांगला ऑन साइडला. एका टप्प्याने चेंडू सीमा पलीकडे. अगदी मागच्या चेंडूवरती जे काही घडला ते मी म्हणे सुखद क्षण आता या अंतिमच्या चेंडूवरती पाहायला मिळालं वलभ टीमला. आणि आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावा धावफलकावरती 46 लागल्या गेल्यात आणि 47 धावांचा एक फायटिंग स्कोर वलभ संघाने आता राजा राणी घोट टीमच्या समोर ठेवले गेले. यांचं शुभ आगमन झालंय. एक काळ होता की अगदी फिरकीचा जादूगर डोंगरेपाडा टीम कडनं तुम्ही सातत्यानं पाहिलं एक चांगले क्रिकेटपटू आणि त्यांचं इथं व्यासपीठावरती आगमन होतंय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 46 लागल्या गेल्यात. 47 धावांचं आव्हान आहे राजा राणी घोट संघापुढे. थँक्यू लवू. आपण बोलूया अतिथी मान्यवरांचा इथे सत्कार करू. प्रथम मान्यवर असतील प्रकाशजी उलवेकर नावडे यांचा इथे सत्कार केला जाईल. आमचे आयोजनकर्ता महेंद्र डोंगरे या तुम्ही महेंद्रजी डोंगरे यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जाईल. प्रकाशजी उलवेकर नावडे.
याच दरम्यान नक्कीच राजू फडके यांचं इथे शुभ आगमन झालंय. एक फिरकीचा जादूगर. प्रकाशजी उलवेकर यांचा इथे सत्कार केला जातोय. तदनंतर आमचे पुढचे सत्कार मूर्ती असतील राजाराम भगत मॅन फॉर रीडगर यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. महेंद्र ढोंगरे यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जातोय राजाराम भगत साहेबांचा इथे. तदनंतर सचिनजी म्हात्रे देवीचा पाडा रिलायबल सप्लायर चेन. तर प्रदीप पाटील आपण यायचं आपल्या शुभ हस्ते मुख्य आयोजन करता आहेत. प्रदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे सचिनजी म्हात्रे यांचा सत्कार केला जाईल. रिलायबल सप्लायरचे ऑनर सचिनजी म्हात्रे यांचा इथे सत्कार केला जातोय. शुभ सन्मान केला जातोय. याच दरम्यान प्रशांतजी गुप्ता यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. प्रशांतजी गुप्ता या मान्यवरांचा देखील इथे सत्कार केला जाईल. मी प्रदीप पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करायचा आहे. प्रशांतजी गुप्ता वेलात वेल काढून आलेले पाहुणे आपण पाहतोय. प्रकाशजी उलवेकर राजाराम भगत इथून रजा घेताना त्या मान्यवरांचं मी आभार व्यक्त करतोय आणि प्रशांतजी गुप्ता साहेबांचा इथे सत्कार केला जातोय. तर वलूया आजच्या दिवसातला पहिल्या फेरीचा अंतिम सामना अतिशय चांगला रंगताना पाहतोय. O2 कॉम्बॅक्स. थँक्यू सुनील सर. पहिल्याच बॉलवर शॉट अँड पुल केलाय. बॉल थांबलाय. नशिबाची साथ खेळामध्ये आपण बघतोय. खेळाडू दोघे गाळत असतात की ऑलमोस्ट बाउंड्री लाईनला बॉल पडला आणि तिथे आउटफील्ड थोडंसं चढ आहे आणि त्यामुळे बॉल अगदी त्याच ठिकाणी पडला आणि तो अगदी हवेमध्ये उंच गेला. तोपर्यंत क्षेत्ररक्षकाने त्या बॉलला अडवलाय. तोपर्यंत 1 रन पूर्ण केले जाईल. या मॅच मध्ये 47 धावांचं टार्गेट आहे. बॅटिंग करत असताना सध्या राजाराणी घोट संघासमोर वल्लभच्या अगेन्स्ट प्रवीण पाटीलचा हा खूप चांगला चेंडू होता. तेवढ्या चांगल्या पद्धतीने अक्षरशः खोदून काढलाय बॉलला. चालला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे चौकार. संघाचे मुख्य खेळाडू आणि सध्या त्याच्या बॅट मधून आलेला पहिलाच हा दणदणीत चौकार आपण बघतोय. 2 बॉलच्या अंती 5 धावा सध्या फलकार लागतात. पुन्हा एकदा समोर व्ही शेप मध्ये परंतु आता लॉंग ऑफला तयार आहेत फिल्डर. रन मिळेली या बॉलवर 1 सिंगल. 47 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली मैदानामध्ये जोडी. पहिल्या फेरीतील अंतिम सामना. यानंतर लढत होईल विनर वर्सेस विनर. अगदी 2 विजेत्या संघांमध्ये. सध्या प्रवीण पाटील टीमचा मुख्य खेळाडू गोलंदाजी मार्कवर पप्पूच्या अगेन्स्ट स्लोअर रन केला. गती कमी केली. टॅलेंटेड खेळाडू आहेत प्रवीण म्हटलं तर त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर सध्या मैदानात तो करताना दिसलाय. स्लोअर रन केला. मागील बॉलवर चौकार आला. त्यानंतर 1 सिंगल आले आणि आता आलेला हा डॉट बॉल ते आपल्याला बघायला मिळालाय. पप्पूला स्ट्राईक इनकडे बघतोय आपण. प्रसाद पाटील फुल टॉस होता. बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेगला. फार दूर आहे फिल्डर. पॉवर प्लेचा फायदा मिळेल. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे चौकार. दोन चौकार आतापर्यंत त्याच्या अगदी या ओव्हर मध्ये आपण बघतो. 1 चौकार सुनीलला लगावला आणि 1 चौकार अगदी प्रसादनं लगावलाय. प्रसाद पाटील 47 आणि सध्या संघ जाऊन पोहोचलाय 10 वर.
वाडा डिलवरी अप्रतिम. मागील बॉल अगदी बघितला जो थोडीशी लेंथ पुढे होती, आत्ताची लेंथ ही फुलर लेंथ यॉर्कर लेंथ बघायला मिळाली. तदनंतर आलेला हा निर्धाव चेंडू पहिलं षटक जे आता मैदानामध्ये संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती रन फलकावर धावा लागले त्या बिनबाद बॅटिंग करत असताना राजाराणी गोट 10 वर. उंच उडालाय चेंडू फार हवेमध्ये वेळ तरंगत होता, फटका तिथे फसलाय. महत्वाचा पहिला धक्का सुनील साळुंकेच्या खेळीचा झाला अंत. पहिला खेळाडू बाद. साळुंकेच्या खेळीचा अंत झालाय. नवीन खेळाडू आता मैदानामध्ये दाखल झालाय बॅटिंग साठी रुपेश. विकेटच्या पडझड थांबवावं लागतील. या मॅच मध्ये जिंकायचं असेल वलप टीमला तर विकेट्स घ्याव्या लागतील. जे काम वाकलन संघाने केलं होतं वाकडी संघाच्या अगेन्स्ट विकेट त्यांनी घेतल्या, तदनंतर त्यांनी मॅच तिथे जिंकली. धावा थांबवल्या, चेस करून दिल्या नव्हत्या. अगदी त्या स्ट्रॅटेजीचा वापर गोलंदाजाने करावा लागेल, कारण ही मॅच राजाराणी घोटसाठी महाग नाहीये. गोलंदाज सज्ज होत असताना निहाल आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पहिल्याच बॉलवर आली विकेट. बॉलर सज्ज होत असताना राईट मोड विकेट ना हा लोअर फुलटॉस बॉल दिशा देण्याचं काम चाललंय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मध्ये पोहोचले. लॉंग ऑफ वरून 1 रन पूर्ण केली आणि त्याला रूपांतरित केलं दुसरीला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या बॉलवर परिपूर्ण केल्या जातील. 2च्या मदतीने धावसंख्येचा फलक अगदी पुढे पुढे चाललेत, बोर्डवर लागलेत. आतापर्यंत 12 रन. सुरुवातीच्या 8 चेंडूचा खेळ. सध्या युक्तीनं लढतोय मैदानामध्ये राजाराणी घोट. जेवढ्या गतीने त्याला चालायचंय ती गती त्याने ठेवली आणि यावेळेस यष्टा उद्ध्वस्त झाले. क्लीन बॉल. आणखीन एक धक्का. फलंदाज मैदानातून बाहेर येतील. परतावा लागे रुपेश साळुंकेला तर मुच्या श्रेयाला. जबाबदाऱ्या पप्पूच्या खांद्यावर भरपूर राहतील. प्रसाद पाटीलच्या. गोलंदाज तयार झालाय. वेगवान राहिला हलक्या तरफ फक्त दिशा देण्याचं काम केलं या बॉलवर. इच्छुक असे दोन्ही खेळाडू तरी रन त्यांना पूर्ण करता आले असते, परंतु नकार दिला पप्पूंना. रिक्स घेण्यापेक्षा या मॅच मध्ये आपल्याला थांबायचं, मॅच आपल्याला फिनिश करायची जबाबदारी त्याला ठाऊक आहेत आणि त्या जबाबदारीनिशी त्याला खेळायचं. मैदानामध्ये सध्या बघू शकता आपण इथे डॉट बॉल फेकण्यामध्ये यश मिळाले. चांगली गोलंदाजी निहाल कडून. 2 विकेट, 1 डबल, 1 डॉट बॉल. 4 बॉल मध्ये 2 रन देत असताना 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये सुयश. स्पीड जनरेट करायचा होता, खांद्याचा वापर केला. अतिरिक्त वेग करण्याच्या नादामध्ये टप्पा विसरले आणि हा आलेला अवांतर चेंडू व्हाईट बॉल.
अतिरिक्त रन. धावा झाले टोटल 13 धावा सध्या फलकावर सजलेल्या दिसत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय. हो इथे अप्परकट 2 खेळाडूंच्या डोक्यावरून बॉल चाललाय. थर्डमॅनला सीमारेषा पलीकडे आलाय हा चौकार. अठरा या धावसंख्या फलकावर आता चेंडू आणि धावांमधील अंतरचे राहील. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. प्रकाश फडके यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांना देखील आयोजकांच्या वतीनं नक्कीच आमंत्रित केलं जातं. या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भगवानचे डोंगरे आपल्याला आमंत्रित करत आहेत. या आपण प्रकाश फडके. बारा चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. रन फलकावर धावा लागले ते 18 रन. चेंडू आणि धावामधील अंतर 18 चेंडू 29 धावांची गरज. मॅच दोन्ही संघांकडे अजूनही. पहिलाच बॉल प्रवीणचा तेज सारा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन करत असताना निर्धाव आलाय. डॉट चेंडूनी या तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली. त्याला माहिती आहे हे षटक फार महत्वाचं इम्पॉर्टंट राहील. 17 बॉल 29 धावांची सध्या गरज आहे. वल्लभ संघ सध्या गोलंदाजी मधून दम दाखवत असताना हो समोरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एकच रन या बॉलवर मिळेल. 16 बॉल 28 धावांची आता उर्वरित गरज शिल्लक राहिली आहे. सध्या वल्लभ संघ मैदानामध्ये चांगला परफॉर्मन्स करते. एका बाजूला वल्लभ गाव म्हटलं तर आमचे प्रवीणजी टेंबे समालोचन क्षेत्रामधील एक अग्रगणित नाव आणि त्यासोबतच अगदी गोट म्हटलं तर आमचे अगदी विचार केला तर रमेश पाटील यांचा मी उल्लेख करेन. 16 बॉल 28 ची गरज. हो काय शॉट आहे. हुक केलाय. अफलातून फटका राहील. हवा काढली आहे या ओव्हरची. या षटकारानं फलंदाज होते मैदानामध्ये. पप्पू ठोकतोय षटकार. याच दरम्यान अलंकार घरत पापरीचा पाडा यांचा देखील शुभ आगमन झालाय. या आपण व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीने आपल्याला देखील आमंत्रित केलं जात आहे. ओव्हर टू कॉम्बॅक्स. 15 चेंडू 22 पाहिजे होते आणि पप्पूला बाद करण्याची संधी. क्षेत्ररक्षक बॉल खाली कॅच ड्रॉप. आज जेल होता ही कॅच होती की मॅच होती हा प्रश्न तिथे विचारला जाईल. तोपर्यंत 2 रन या बॉलवर पूर्ण करून घेतल्या. 14 बॉल आणि 20 धावांची उर्वरित आता गरज शिल्लक राहिली. पप्पूची विकेट महत्वाची होती आणि वेदांत कडून ती चूक झाली. 14 बॉल 20. प्रवीण पाटीलचा अफलातून वाईड यॉर्कर 1 रन बनली आहे. दुसऱ्यासाठी नकार दिलाय. सिंगलवर संतुष्ट आहेत दोन्ही खेळाडू. 13 बॉल 19 ची गरज. प्रवीण पाटीलला त्याचं काम मी म्हणेन केलं होतं. फक्त चूक झाली तिथे क्षेत्ररक्षणातून. एक अतिशय महत्वाचा असतो आणि ज्या पप्पूने आतापर्यंत एक चौकार लगावला होता त्यानंतर त्याला जीवनदान देणं एक कठीण काम आहे. आता
13 बॉल 19 ची गरज आहे. हो इथे बॉटम एंडवर चेंडू लागलाय, टॅप करण्याचा प्रयत्न, अंतिम चेंडू आलाय, डॉट. सामना जाईल अंतिम. 12 चेंडू मध्ये रन फलकावर धावा लागले, त्या टोटल 28 वर 2. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता विजयासाठी. अलंकार घरत यांचा शुभ आगमन झाला व्यासपीठावरती. मी पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा पाहिजेत आता राजाराणी घोट संघाला. वल्लभ संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना प्रमुख खेळाडू पप्पू अजूनही मैदानामध्ये आपला अगदी खूप चांगलं रौद्र रूप त्यांनी बॅटिंग मधून दाखवलंय. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आले. त्यासोबत प्रशांतला आपण त्याची साथ निभावताना बघतोय आणि मैदानामध्ये चांगली साथ प्रशांतने दिले. 1 चौकार त्याच्याही बॅट मधून आलेत. 12 बॉल 19 धावांची गरज आहे. हे षटक फार निर्णायक राहील. वल्लभ संघाची गोलंदाजी देखील तेवढीच तीव्र आहे जेवढी पहिल्या सत्रामध्ये स्वतःला सिद्ध करत असताना राजाराणी घोटनं केली. बघायचं आहे हे 47 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला राजाराणी घोट संघ जाऊन पोहोचलाय पहिल्या 18 चेंडू मध्ये 28 वर आणि ज्यामध्ये त्यांनी 2 विकेटी गमावलेत. 12 बॉल 19 ची गरज गोलंदाजीसाठी. समीर बॉलिंग ट्रॅकवर आता सज्ज झालाय. पहिला चेंडू समीरचा. चौथं षटक सुरू झालंय आणि पंच वळतायत, इशारा करतायत इट्स वाईड. अवांतर धावेनं या षटकाची सुरुवात झाली आहे. 12 बॉल 18 ची गरज अशी लढत सध्या रणांगणामध्ये. बिग वाईब, बिग फाईट, बिग बॅटल 2 ताकदवान संघामध्ये चाललेली ही घमासान युद्ध. ताकदीचा वापर केला, टायमिंग चुकलाय. फार दूरवरून 2 खेळाडू तिथे पोहोचले. जवळपास मिड विकेट, लॉंग ऑन 2 क्षेत्ररक्षक तिथे शॉर्ट मिड विकेट पर्यंत पोहोचले, परंतु तोपर्यंत चेंडू लँड झाला होता. 1 रनला डबल मध्ये कन्वर्ट करून घेतलं. 2च्या मदतीने संघ पुढे चाललाय. धावसंख्येचं टोटल एकंदरीत धावांचं 31 वर. 11 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये उर्वरित शिल्लक आहेत. डू ऑर डाय दोन्ही संघांना भरपूर लढायचंय या मॅच मध्ये अजून इथूनही. का हा सामना रोमहर्षक होईल का हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत नेता येईल का वलपला की हा सामना लवकर फिनिश करतील हे असंख्य प्रश्न. शॉर्ट लेन इथे बघू शकता, दिशा देण्याचं काम केलंय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचला. 1 रन बनली आहे. नकार दिला आणि तोपर्यंत सुरक्षित खेळाडूंना पहिली धाव भरपूर कमी गतीने घेतली, त्यामुळे दुसरीसाठी वेळ शिल्लक राहिला नाही. थोडासा चुकीचा निर्णय होता, परंतु वेळीच पप्पूनं कॉल केला की रन होणार नाही आणि त्यामुळे परतलाय प्रशांत पुन्हा एकदा स्क्रीच मध्ये. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. काय लढतायत दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी, काय संघर्ष करतायत. का हा सामना हाय व्होल्टेज होईल का हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत लढला जाईल का प्रेक्षकांची मन जिंकतील का दोन्ही संघ, यांची उत्तरं. पुन्हा एकदा एक चांगला बॉल. समीर देखील आपल्या भात्यातील अस्त्र फेकतोय, क्षपणास्त्र फेकतोय, वापर करतोय. मोठे फटके कसे थांबवता येतील, षटकार चौकारांना रोख कशी लावता येईल त्याचाही प्रयत्न आता भरपूर मैदानात सुरू असताना. 9 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे अजूनही 14 धावांची. ही जोडी मात्र मैदानात चांगली टिकली आहे. चांगलं पार्टनरशिप पप्पू आणि प्रशांत मध्ये हे बघायला मिळालंय. उर्वरित चेंडू 9 आणि 14 धावांची आवश्यकता होती. शॉट अँड पुल केलाय, फटका फसलाय. ओ माय गॉड, आणखीन एक कॅच ड्रॉप. मला वाटतं क्षेत्ररक्षक होते. पुन्हा एकदा वेदांत डोक्यावर. याच दरम्यान संदीपजी ओझा साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय.
या मान्यवरांचं व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या समोर आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. संदीपजी ओझा साहेबांचं शुभ आगमन झालंय. व्हाईट बॉल आलाय. मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत इथे आपण करूया. व्हाईट बॉल आलाय. 8 बॉल आणि 12 धावेची गरज आहे विजयासाठी. अजूनही टीम अगदी बॉल चाललाय. ओ फिल्डिंग पुन्हा एकदा गडबड. काय करतो वल्लभ संघ मैदानामध्ये. याच्या अगोदर सुटलेले वेदांतकडून 2 झेल आणि तदनंतर हा गमावलेला साधा सोपा चेंडू फक्त कलेक्ट करून थ्रो करायचा होता आणि हा आलेला चौकार. भरपूर चुका करतोय सध्या मैदानामध्ये संघ. 4च्या मदतीनं संघ मॅच मध्ये इन झाला. आता गरज आहे 7 बॉल 8 धावेंची. फटका सजलाय. पुन्हा एकदा इनामी संधी दूरवरून क्षेत्ररक्षक येतील का, परंतु का हा प्रश्नच बनून राहिला आणि या बॉलवर रन मिळत आहेत. टोटल 2 धावसंख्या फलकावर धावा लागलेत 41. उर्वरित चेंडू आणि धावामधील अंतर अंतिम 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. दरम्यान आपण बघितलं संदीप ओझा साहेब साईड हेड यांच्या समवेत सतीश भोसले साहेब, मंगेश गायकर साहेब, प्रवीण धमक साहेब यांचं व्यासपीठावरती स्थानापन्न झालंय. पुन्हा एकदा मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. शरणबाई मेडिसिन कंपनीचे नक्कीच साईड हेड संदीप ओझा साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांची टीम आपण बघितली. सतीश भोसले तसेच मंगेश गायकर आणि प्रवीण धमक साहेब यांचं इथं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. बॉल टू रन इक्वेशन आता येऊन थांबलाय. अगदी हे पारड समतोल. 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. बॅटिंग करणारी टीम राजाराणी घोट या टीमला विजयासाठी पाहिजे. वल्लभ संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 6 बॉल 6 ची गरज. असा सामना या मॅच मध्ये जरूर चुका झालेत. वल्लभ संघाने जर हा सामना जिंकला तर राजूदादाकडून 1000चं पारितोषिक आहे आणि इथे अपिलामध्ये उत्साह होता. उत्साह फक्त उत्साहच बनून राहिला. पंचांना सत्य दिसलं नाही. इथे डॉट बॉल खर तर सुरुवात झाली आहे षटकाची. निशांत गोलंदाजी मार्कवर आलेत. यंदा आम्ही बघितलं होतं मोरावे नाईट स्पर्धेमध्ये एकाच रात्रीमध्ये 6 बॉलमध्ये 6 2 वेळा डिपेंड्स होताना आम्ही बघितलं होतं. या मॅच मध्ये देखील 6 बॉलमध्ये 6 पाहिजे होते. पहिलाच बॉल आले डॉट. आता 5 चेंडू 6 ची गरज. थरार क्रिकेटचा एश लागली आणि प्रवीणला टिपला असेल आणि मोख्याला अगदी निर्णायक क्षणाला पप्पू प्रसाद पाटीलची मिळते विकेट. अब आएगा खेळ का असली मजा. खेळाडू प्रसाद बॅक टू द डेगा. धावांचं योगदान देणारा प्रसाद मैदानातून बाहेर आलाय. शांत केला. पहिला बॉल डॉट त्यानंतर विकेट आणि ह्या 2 चेंडूंना निशांतनं खर तर मैदानामध्ये या सामन्यात रंग भरण्याचं काम जरूर केलंय. निशांत एक उंच खोरा खेळाडू तेज तरार गोलंदाज हायरॅम ऍक्शन थांबवलाय. नवीन फलंदाज बॅटिंग साठी अगदी मैदानात दाखल झालाय. बॅटिंग साठी दाखल झालाय ध्रुव. 4 चेंडू 6 ची गरज आहे.
काय इथून युक्ती प्रदर्शन करतील की शक्ती प्रदर्शन, षटकारानं सामना फिनिश करतील की सिंगल डबल साठी जातील. गोलंदाज निशांत पहिल्या 2 बॉलवर त्याने स्वतःला सिद्ध केलाय. बघायचं 4 बॉल 6. वॉर्ड डिलिव्हरी आपला तुरा चेंडू राहिलाय. धावाची संधी गमावली आहे. संधी 1 रन बनले दुसरीसाठी. डेंजर एंड कडे खेळाडू धावत होते आणि 2 रन या बॉल पूर्ण केले जातील. 2च्या मदतीनं सामना पुढे चाललाय. धावसंख्या फलकावर लागलेत. आतापर्यंत धावा झाले टोटल 43. 47 धावांचं आव्हान होतं. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. दबाव दोघांवर आहे. दबाव फलंदाजी करणाऱ्या टीमवर आहे. दबाव गोलंदाजी करणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवर आहे. प्रेशर मध्ये बऱ्याच गोष्टी मैदानामध्ये घडतायत, परंतु का 3 बॉल 4 कंपल्सरी चेसिंग हा महत्वाचा नियम आहे. आता डोक्याला जरूर सनसनी येईल असा सामना आहे. मैदानामध्ये हृदयाची धडकन तेज होतील असा सामना. बघायचंय कोण मारील बाजी. येणारी 3 चेंडू पाहिजे 4 धावा. षटकारानं सामना फिनिश करायचा होता. बॉल आलाय डॉट. वल्लभ संघ या मॅचला सोडायला तयार नाहीये. ही मॅचला देखील गमू इच्छुक नाहीये. बॅटिंग करणारा राजाराणी घोट संघ देखील. कोण मारणार बाजी. व्हॉट अ मॅच. अप्रतिम लढत आहे. 2 बॉल 4 ची गरज आहे. काय गोलंदाजी केले. वाचवण्यासाठी फक्त 6 होत्या आणि आता वाचवण्यासाठी 4 उर्वरित शिल्लक ठेवलेत. व्हॉट अ फाईट. 2 बॉल 4 आणि फटका सजलाय. फिल्डर आहेत. मॅच फिनिश. षटकारावर सामना जिंकलाय राजाराणी घोट संघानं. हार्दिक अभिनंदन. थांबायचं लगेच. पापडीचा पाड्याचा संघनायक. चला, वल्लभ संघ हरला असला तरी तो जरूर इतरांना सांगेल की होय आम्ही हारलो, परंतु आम्ही लढलो कसे. मैदानामध्ये अतिशय चांगला कमी धावा असताना हा संघ मैदानामध्ये लढला आणि सामना इथे मात्र जिंकला. मॅन ऑफ द मॅच. आता थोडं स्कोर मित्रांना देखील